रामचंद्र निज साये. ज्यावेळेस म्हणले हनुमंतराया प्रभू रामचंद्राचा भक्त भक्त असून कसा आहे तर निशिम भक्त म्हणले त्या प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी हनुमंतरायाला पुरण आलं. त्या ब्रह्मानंदामध्ये हनुमंतराया कशा प्रकारचं कार्य करू लागले ते का म्हणले. राम नावाची नवल गोष्टी ददाची पाटी पोटी रामाची द्रुपदावी दृष्टी निद्रद सृष्टी राम नामे. म्हणलं हनुमंतराया परिपूर्ण तयारीला लागले. रामाचे अस्त्र कार्य करायचे कार्य कारण काय तर म्हणले आपल्याला सीतासुधी परिपूर्ण झालेली पण राजा रावणाची काहीतरी फजिती केल्याशिवाय आपल्या अस्त्र जीवाला समाधान मिळणार नाही किंवा आपल्या गुरुला सांगण्यासाठी बी काहीतरी चांगले दोन शब्द आपल्या मुखामध्ये अमृतासारखे गोड पाहिजेत. हे विचार हनुमंतरायाने केला आणि राजा रावणाच्या लंकेमध्ये काय कार्य करू. राम नामा परते साधनाई सरते अग्नी बांधू न शके माते कृपा रघुनाथे मज केली. याचमुळे रामनामाची लागता गुढी असते पुण्य वाढू लागे घरोघरी अशा प्रकारचं पुण्यवंत हनुमंतराय म्हणले. जे असतं रामनाम आहे त्याच्या इतकं साधन दुसरं जगामध्ये नाही. पण आपण म्हणले आणखी साधनाच्या पाठीमागं लागलो त्याच्यामुळे आपल्याला बुद्धीचा अस्त्राच्या ठिकाणी अस्त्र चेतना मिळाली नाही आणि ऐक वाईट कर्म करू लागलेले. पुढील कथेचा कथितार्थ जवळ जवळ पुच्चे धडाधडीत तव तव हनुमंत तळमळीत राक्षस शांत करावया. हनुमंतराया प्रभुरामचंद्राचे भक्त पण भक्तानं कार्य काय केलं म्हणजे अशा प्रकारचं अस्त्र शब्दाला अग्नी लागल्याच्या नंतर हनुमंतराया लोळू लागले गळबाला लोळू लागले आणि प्रत्येकाला म्हणू लागले मला कोणतरी जीवदान द्या मला वाचवा कोणी दयावंत या राक्षसामध्ये आहे का हे पाहू लागलेले. नेत्री लावली चंद्री करसी आणली मुखांतरी पुच्चे पसरणी दरेवरी मरणानुकारी निचेष्ट संपदा आणि दया दोन्ही आले एका दयाची बोजी बाजी घालून अशा प्रकारचं कार्य हनुमंत पाहू लागले. पण त्या ठिकाणी अग्नी लागलाय चेतला अनेक प्रकारचे असणारे चळवळ हनुमंतराया करू लागले त्यांनी सगळे लोक पाहू लागले. राक्षस समस्त त्या ते हलवणी पाहत तो न हलवी पाये हात वानर दात विचकिले. अशा प्रकारचा अग्नी लागल्याच्या नंतर हात पाय हलून हलून तर हनुमंतराया निचेचित पाण्याचं कार्य करू लागले. पण सगळे लोक त्या ठिकाणी पाहू लागलेले. एक उलटे पळते करीती एक पराटे धरीती तो पुचागली पळती मग पळती माघारे. अनेक राक्षस धावून असते पण हनुमंतरायाकडे येऊ लागले. कोणी शब्दाला धराय बघू लागले. पण असरच्या अग्नी भडकल्याच्या नंतर आणखी असर पोळाला पळायच्या हारडायच्या बोंबलायच्या अशी आवाज त्या राक्षसाने केलेली. एक डोंडी घाली ती काड्या एक आणि ती पडा पडा वानरो निशंक गाडा दात दाडा हलविना. म्हणलं कुणी काटकाट उचू लागलं कुणी दगडा हलू लागलं कुणी अस्त्र अनेक प्रकारचे अस्त्र कलाच्या वानराची चेष्टा करू लागले. पण हनुमंतराया निचेचित पडेल असं पाहिल्याच्या नंतर त्याला आनंद होऊ लागले. मास करून आती निगुती हलवणे दी पातया पाती मनतीने मना मारुती करून ख्याती रण मारे. हनुमंतरायाला जनपातीचं पात्याला हलू द्यानंतर अशी अवस्था पाहिल्याच्या नंतर त्या राक्षसाला ब्रह्मानंद झाला. मोठ्यानं म्हणून मोठं कार्य केलं पण अस्त्र वानर भेला. आता आपलं कार्य शिजीला गेलं. हे अस्त्र बोबाटा सगळ्या राक्षस वानरा जगाजटी मारिल्या राक्षसाच्या कोटी इंद्रजित रावणा दुख दुख मोठी अवघेच पोटी अति दाक सांगू लागले. अशा प्रकारचे दुर्बुद्धीचे राक्षस होते निर्दय होते. त्यांनी म्हणजे हनुमंतराया निचेचित पाहिल्याच्या नंतर असं एकमेकाला हसू लागले खेळू लागले आणि मोठमोठ्यानं गोष्टी करू लागले. वाईट कार्य करून सुद्धा त्यांना ब्रह्मानंद होऊ लागला. अशा प्रकारचा करिता वग्याचे गाता गाडी बुद्धी लंकनाता चळे हनुमंत अशा प्रकारचं कार्य करू लागले. हनुमंतरायाची असलेली निश्चित परिपूर्ण निंदा करू लागले
आणि प्रकारचं असताना मारहाण करू लागले असं असताना हनुमंतराया निश्चितच पाहिलेले.